वारीमध्ये लहान मोठा असा भेद नसतो. तिथे असतात फक्त वारकरी. पण या वारीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे तो म्हणजे चैतन्य नावाचा एक चिमुकला वारकरी. वयाच्या अगदी लहान वयात जिथे वारीचा अर्थही समजत नाही तिथे हा चैतन्य आपल्या गळ्यात पकवाज घालून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात ताल धरतोय. वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारा हा चिमुकला देवाची सेवा म्हणून 4 वर्षांपासून पकवाज वाजवतोय. त्याच्या पकवाजाच्या तालावर जेव्हा ज्ञानोबा तुकारामचा गजर होतो तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे भरून येतात. रामकृष्ण हरी माऊली. वारीच्या वाटेवरती अनेक वारकरी जात असतात. वारकरी हा कधीच लहान मोठा नसतो. वारकरी हा वारकरी असतो. आणि माझ्यासोबत असाच एक छोटा वारकरी म्हटलं तरी वारकरी. काय सांगशील, तुला आता हे रामकृष्ण हरीच्यात पकवाज घेऊन तू चाललाय पंढरीच्या दिशेने? माझं नाव चैतन्य आहे. मी वाईवरनं आलो आहे आणि मी संस्थेत आहे. संस्थेचं नाव विश्वरूप वारकरी शिक्षण संस्था रेणावळे आहे. मी वारीला जातोय तर असं म्हणून जातोय की देवाची सेवा म्हणून जातोय. आता तू पकवाज घेऊन पूर्ण वारी करतो? हो करतो. हा? हो. काय आम्हाला जरा ते आमच्या प्रेक्षकांना सांगशील पकवाज काय, तू कधी शिकतोय, काय वारीचं महत्व तुला काय वाटतं वारीचं? मी पक्वाज 4 वर्ष झाले शिकतो. चौथीपासून आता 9वीला आहे. आणि काय वारीचं महत्व काय आहे? तू शिकतोय सगळं वारी म्हणतोय. भजनं गीत असतात वारीत, वाजवतो हरिपाठ वगैरे वाजवतो. हो. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.